जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। जितेंद्र आव्हाडांवरील दाखल केलेलं कलम हे चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले। केवळ बदनामी करण्याकरता खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। तसंच आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं। माझी पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की अशा प्रकारे राजीनामा त्यांनी देऊ नये, तशा पद्धतीने त्यांनी विचार देखील मनामध्ये आणू नये। राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम करतो, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काम करतो, त्यांनी तर स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ-उतार पाहिलेले, अनेक प्रकारची स्थित्यंतर पाहिलेली आहे। कधी आपण सरकारमध्ये असतो, कधी आपण विरोधी पक्षामध्ये असतो आणि त्याच्यामुळं हे घटना घडत असतात। कुणी समर्थन करावं की कुणी काय करावं हे ज्याचं त्याला लखला। आपण एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून ती क्लिप बघितल्यानंतर तुम्हाला तरी तुमच्या बुद्धीला पटतं का की अशा पद्धतीनं ते कलम लावण्याची गरज होती म्हणून? आता आम्ही पण इथं जात असताना त्याच्यामध्ये कधी कुणी पुढे समोर आलं तर आम्ही म्हणतो ना, जरा बाजूला व्हा, आम्हाला पटकन जायचंय असं म्हणतोच ना। सत्ता येत असते, सत्ता जात असते, ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये। आणि असं असताना आम्ही पण राज्यकर्ते म्हणून अनेक वर्ष सरकारमध्ये कामं केलेली आहेत। आम्हाला आमच्याही कार्यकर्ता कुणी चुकला आणि आमच्या नजरेसमोर आलं तर आम्ही त्याला ताबडतोब सांगतो, तू चुकला, इथं तू दुरुस्त केलं पाहिजे। किंवा कुठलं वक्तव्य आम्ही स्टेजवर असताना कुणी केलं तरी आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की असं वक्तव्य करणं उचित नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये।